डबा भरू ना? हो. आई, तुम्ही नवीन सोडा कधी भरलात? अगं ते काल न यांनी यांनी बांगड्या अभिजित सरांनी भरलाय. अभिजित सर जाम रोमॅन्टिक आहेत आई. शुभ्रा. ओ गॉड, तुम्ही किती गोडला असताय. शुभ्रा, बबड्याच्या डब्यामध्ये जर 2 पोळ्या जास्त भर. त्याचा मित्र आलाय ना, कमी नको पडायला. हो हो. झाला का तो तयार? बघ ग बबड्या. आई, सोमचा मित्र आलाय घरी, तुम्ही बबड्या काय ओरडताय? अगं वाजले किती बघ ना. अरे मी घड्याळ बहुतेक बाहेरच ठेवलं. थांबा, आलेच बघून. बबड्या. सोहम, आई तुला बबड्या म्हणाला का रे? नाही रे, मला ऐकू नाही आलं. पण मी ऐकलंय. हे पण तुला घरी बबड्या असं म्हणतात, हे मस्त आहे रे तुझं पेट नेम. आम्ही पण उद्या तुला बबड्या काका असं म्हणतो. गबरे, सॉरी 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 सॉरी. चल चल लवकर निघूयात, लेक्चरला उशीर होईल आपल्याला. अरे यार, लेक्चर म्हणजे आता परत पेपरचा विषय निघणार. अरे पेपर सोपा होता ना. मला तर 85 मार्क्स मिळालेत. मला शॉक बसला. आणि माझा काही एवढा अभ्यास झाला नव्हता. सोहम, तू कसा फेल झालास? म्हणजे तू घरी अभ्यास नाही का करत? हे बघ, हे असले पेपर्स आहेत ना, सिरियसली नसतात घ्यायचे. इनिशियल पेपर्स मध्ये कमी मार्क मिळाले ना तरी काही फरक पडत नाही. हे असं कसं म्हणतोयस तू? अरे हे मार्क्स काउंट होणार आहेत पुढे. आणि बाय द वे, आई सॉलिड रागवली असेल ना तुझ्यावर? का रागवली असेल? अच्छा, मी काय वेडा आहे का घरी सांगायला मी फेल झालोय ते? म्हणजे तू घरी सांगितलं नाहीस अजून? अरे पण रिझल्ट वरती साईन करून सबमिट करायचंय तो परत. त्याचं काय करणार आहेस? तुम्ही ना अजून अंड्यात आहात. आपल्याला काय सांगितलंय कॉलेजमध्ये? रिझल्ट घरी दाखवायचा आणि साईन घेऊन यायची. पण ती साईन घरच्यांनीच केली पाहिजे असं थोडी आहे. म्हणजे? अरे म्हणजे मीच. नाही कळलं तुला? नाही कळणार. तुम्ही 85 मार्क्स वाले आहात ना. राहू दे, मी आलोच साईन घेऊन. आईच्या सहीची एकदा प्रॅक्टिस करून बघतो. आता आईलाच कळणार नाही ही सही तिने केली आहे की मी केली आहे. अरे तू कधी आलास? मी बघितलंच नाही. काय आहे? काय करतोयस तू? नाही, काही नाही. तुम काय आहे ते बघू. काही नाही आहे. थांब. काय आहे सोहम? तुझा रिझल्ट आलाय आणि तू बोललाही नाही सोहम. आणि हे तू काय? आईंची खोटी सही करतोय सोहम.
तू रोज कॉलेजला जातोयस, माझं लेक्चर असं झालं, माझं लेक्चर तसं झालं, हे सगळं घरी येऊन सांगतोस आणि परीक्षेत हे हे काय आहे सोहम? तू 2 विषयात फेल झालायस. हळू बोल ना शुभ्रा प्लीज. तू परीक्षा रिझल्ट यातलं काहीही घरी सांगितलं नाहीस सोहम, कळू दिलं नाहीस आणि आज तू आईंची खोटी सही करतोयस. तुला लाज नाही वाटत का रे? आईंच्या आणि सरांच्या किती अपेक्षा आहेत माहितीये तुझ्याकडनं सोहम? शुभ्रा प्लीज हळू बोल, माझा मित्र बाहेर बसलाय. अरे बसू दे. तू आज पहिल्या परीक्षेत फेल झालायस सोहम. आयुष्याबद्दल तू कधी सिरियस होणार आहेस? तुला कळत नाही, कदाचित ही तुझ्यासाठी शेवटची संधी असू शकते हा सोहम. हे बघ तू नको ना यात पडू शुभ्रा, मी बघून घेईन. पडू नकोस म्हणजे? हे सगळं बघितल्यानंतर मी दुर्लक्ष करू शकत नाही ह्याच्याकडे. सोहम, महागड्या कॉलेजला जातोयस तू, सर भरमसाठ फी भरतायत तुझी. त्यांनाही कळू दे ना, त्यांचे सगळेच पैसे वेस्ट होत आहेत. ए शुभ्रा शुभ्रा कुठे चाललीस तू? हे बघ घरी नको ना दाखवस प्लीज. अगं मी लेट जॉईन झालो ना कॉलेजला, त्यामुळे माझा सुरुवातीचा अभ्यास मिस झाला, म्हणून असा रिझल्ट आला. कारण देतोयस तू? नाही मी कारण नाही देत आहे, मी खरं ते सांगतोय. हे बघ मी मन लावून अभ्यास करतोय ना शुभ्रा. मला माहिती आहे यावेळी कमी मार्क्स मिळाले आहेत मला, पण तू पुढच्या एक्झाम मध्ये बघ ना, मी खूप चांगले मार्क्स मिळवून दाखवीन. हा पण प्लीज घरी सांगू नको, घरी टेन्शन येईल उगाच. हे बघ मला माहिती आहे या बाबतीत तुझ्याशी आधीही खोटं बोललोय, पण अगं मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं शुभ्रा. हे बघ तुला तसं वाटतंय ना, तू एक काम कर, तू हे पेन घे आणि तू साईन कर. हा पण प्लीज मला एक चान्स दे ना शुभ्रा. सोहम, अजून किती चान्सेस द्यायचे तरी तुला? सोहम. हो आलो. ऐक ना शुभ्रा, मला कॉलेजला जायचंय. सोहम, सगळं खरं घरी सांग आणि मग जा. नाही नको ना शुभ्रा, ऐक मी काय म्हणतो, मी संध्याकाळी येतोय ना. हा संध्याकाळी आलो ना की तू जे विचारायचे ते विचार, मी सगळे डाऊट्स क्लिअर करतो तुझे. तू हवा तर माझे नोट्स चेक कर, तुला नोट्सही दाखवतो मी. पण आत्ता घरी काही सांगू नको प्लीज. हा मी येतो, बाय. अगं काय झालं? बाबड्या डबा नाही का घेऊन गेला? भाजी आवडली नव्हती का त्याला? सांगायचं तरी या मुलांनी. चुंदा दिला असता, लोणचं दिलं असतं, काहीतरी दिलं असतं ना त्याला. खरं सांगू, आता जाऊन तो कॅन्टीन मध्ये खाईल. चांगलं आहे का या दिवसात कॅन्टीन मध्ये खाणं? पण हा मुलगा ना खरंच काही सांगत नाही. अभ्यासात इतका गढून गेला ना, त्याला अभ्यासापुढे दुसरं काही सुचतच नाहीये. तरी शुभ्रा त्याच्या आवडीचीच भाजी दिली होती हो मी. कॅन्टीन मध्ये खाईल आता. पण तुला सांगते, ह्या वेळेला इतका शहाण्यासारखा अभ्यास करतोय ना तो, त्याला ना खूप चांगले मार्क मिळणार आहेत बघ. मित्रमंडळी पण चांगले ना त्याची. मनापासून अभ्यास करतोय, खरंच खूप छान मार्क मिळतील बघ या वेळेला त्याला, माझी खात्री आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rohan. Happy birthday to you. अरे अरे तू बस ते वाया नका ना घालू, त्यापेक्षा खाऊयात ना आपण तो. नुसत्या केकवर भागणार नाही, पार्टी हवी. हो पार्टी हवी. पार्टी हवी. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ना ते मागवा इकडनं, बिंदा. ए वेड्या, इथे नाही काय? हॉटेलमध्ये हवी पार्टी आम्हाला. काय बोलता? हो 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 हो. हॉटेल? आता मोठा झाला तू रोन्या, आणि मोठा झाल्यावर मोठी पार्टी पाहिजे असते की नाही? मग काय बोलतो रे, बरोबर ना? सवालच नाही ना भाई. बोल कुठे जायचंय? कोपऱ्यावरच्या उडपीत की स्पेशल पंजाबी ढाब्यावर? अभिज किचनला जायचंय का? अभिज किचन? येडा झालं की काय तू? काय झालं? अभिज किचनचे रेट्स माहिती आहेत का तुला? बिल आलं की सगळ्यांना मिळून भांडी घासावी लागतील तिथे. सेलिब्रिटी शेफ अभिजित राजेंचे ते किचन. वेटिंग किती असते माहितीये का?
अरे आपला खिस्सा काय आणि आपण बोलतोय काय? काका जरा तरी भान ठेवा की. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? रोहनचा बर्थडे आहे ना, मग एन्जॉय करणं बनताय. आणि तिथे कितीही गर्दी असली ना तरी पण माझा एक फोन गेला ना आपल्याला लगेच बसायला मिळेल. तिथल्या मॅनेजरची ओळख बिळख आहे की काय तुझी? मालकाशी असं समज. काका उगाच फेकू नको या. मला सांग, तू तिथे कोणाला ओळखतोस का? हॅलो अभिजित, मी सोहम. विश्वास सोहमचे मित्र सोहम येतच असतील. तू पर्सनली त्यांना काय हवं नको ते बघ. येस सर. तसं काय आपले सगळे गेस्ट आपल्यासाठी स्पेशल असतात, पण हे जरा सुपर स्पेशल आहे तसं समज. सोहमला सुरुवातीला जरा कॉलेजमध्ये ऍडजस्ट व्हायला त्रास झाला होता. फायनली त्याला मित्र मिळाले, ग्रुप झाला. आय एम हॅपी. काय शेवटी चांगले मित्र मिळालंय नशीब लागतं ना. येस. या या काय ते आलेच वाटतं. काय रे? या 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 वेलकम गाईज, वेलकम. हॅलो सर. हॅलो. काय म्हणता? फाईन फाईन फाईन. सर सर प्लीज सर, एक सेल्फी प्लीज. शुअर शुअर, वाय नॉट. हा सोहम आहेस ना? हो सर. गुड, थँक्यू. थँक्यू सर. एक ऑटोग्राफ सर प्लीज. हो जरूर जरूर जरूर. तर हा किकू, तो चेतन बनहट्टी. लाडात आम्ही त्याला. सोड ना. तर तुझ्या त्या मित्राची ओळख नाही करून दिलीस. अरे हो, हा रोहन. तर आज याचाच बर्थडे आहे. अरे वा रोहन, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सर थँक्यू. ये तू पण सेल्फी काढ. ये. नाही नाही, सेल्फी नको सर. मग सर कसं व्यक्त होऊ ते नाही कळत आहे मला, पण सर तुम्ही माझे दैवत आहात. अरे बापरे. 1990 बॅचचे इंडियातील बेस्ट कॉलेजचे टॉपर होतात सर तुम्ही. या दॅट्स ट्रू. रिझल्ट लागण्याआधी तुमच्या हातात जॉब होता. इंडियातील 5 स्टार हॉटेलमध्ये मोस्ट अप्रिशिएबल शेफ आहात सर तुम्ही. या या. आणि 1994 मध्ये इंटरनॅशनल कुकरी शो मध्ये इंडियन क्विझिन गाजवलं, त्यासाठी अवॉर्ड देखील मिळवलं. फॉरेनला 5 स्टार हॉटेलमध्ये चीफ शेफ होतात सर तुम्ही. 3 वर्षात 7 रेस्टॉरंटचे मेनू सेट केलेत तुम्ही सर तिकडे, आणि स्वतःचं रेस्टॉरंट उघडलं. आणि 2005 मध्ये ते रेस्टॉरंट पीक मध्ये असताना तुम्ही अबीज किचनचं स्वप्न साकारण्यासाठी मुंबईत परतला. या दॅट्स ट्रू. अमेझिंग जर्नी सर. थँक्स. सर मला फक्त तुमचे अरे नाही रे बाबा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अरे सोहमचा मित्र तो माझा मित्र, आणि आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. सो सेलिब्रेशन टाइम. कम ऑन. या 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 प्लीज कम. या 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 प्लीज कम. हॅव अ सीट. विश्वास. यस सर. प्लीज. हा विश्वास इथला सिनियर एम्प्लॉई, हा तुमची काळजी घेईल. ओके. सोहम तुझ्या मित्रांना सेटल होते आणि काय हवं ते ऑर्डर करा. येस सर. सर प्लीज एक रिक्वेस्ट करू. शुअर. आम्हाला किचन बघता येईल सर? येस ऑफकोर्स, बघता येईल ना, पण तुम्ही आधी सेटल तर व्हा, मग बघूया. ठीक. आयला काका, खरंच खूप मोठी ओळख आहे रे तुझी. ते राजे सर तुझे दोस्त कधी बनले रे? माझ्याच घरात राहतात ते. चल फेकू. माझ्या आईशी लग्न केलंय त्यांनी. अरे हा, मी वाचलं होतं. लास्ट इयरच लग्न केलंय ना त्यांनी. नाव काय त्यांचं? हा, आसावरी. हो, तीच माझी आई. म्हणून तेवढं चांगलं करिअर सोडून मी हॉटेल मॅनेजमेंट केलं, कारण पुढे जाऊन हे रेस्टॉरंट माझ्याच मालकीचं होणार आहे. हाऊ लकी यार. काके तू तर लय मोठा छुपा रुस्तम निघाला यार. ऑलरेडी एका मोठ्या रेस्टॉरंटचा मालक आहेस तू. म्हणजे काय? विश्वास. यस सर. इकडे ये जरा. हा हा लवकर ये. हा सोहमच्या मित्राचा वाढदिवस मस्त सेलिब्रेट करूया.
हो केक आहे, गोडच आहे. हो त्यांना इथे खायला घालतो ना सगळं. हा जे हवं ते. ये आल्यावर बोलू आता. ये लवकर ये. बाय. चल. वाव, सॉलिड आहे रे. हो ना, वन ऑफ द मोस्ट इको फ्रेंडली किचन. इथे एनर्जी आहे ना रिसायकल केली जाते. आणि चिमणी दिसते, त्या चिमणीतून जी वाफ तयार होते ना, त्या वाफेतून पाणी हीट केलं जातं आणि ते पाणी भांडी घासण्यासाठी वापरलं जातं. आणि कमी इंधनात जास्तीत जास्त स्वयंपाक केला जातो. ह्याच्यावरती आर्टिकल लिहिलंय अभिजित सरांनी. आणि गेली 7 वर्ष इथे हे सगळं इम्प्लिमेंट होत आहे. अरे वा रोहन, तुला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. येस सर. सर मी तुमच्याबद्दलची सगळी माहिती, सगळे आर्टिकल्स वाचलेत. आणि लास्ट इयर तुम्ही एक मॉकटेल इन्व्हेंट केलं होतं कलर चेंज करणार. सर प्लीज एकदा ते आमच्यासाठी करून दाखवा. अरे वाय नॉट. विश्वास, येस सर. कलर चेंजिंग मॉकटेलचे इन्ग्रेडियंट्स दे. हो आणतो. ठेव. This is specially for your birthday. थँक्यू सर. हॅलो बॉयज. ओ माय गॉड, तुम्ही इथं आहात. मी बाहेर शोधत होते. झालं साईट सीइंग तुमचं? होत आहे. बाय द वे, शी इज मॅरी, इथली मॅनेजर. हाय. मॅनेजर कमी, डॅमेजर जास्त आहे. आणि विश्वासला तुम्ही ओळखताच, माझा राईट हँड. आणि मी लेफ्ट. सॉरी, लेफ्ट. ही दोघं अभिज किचनचे अक्षरशः आधारस्तंभ आहेत. सोहमनी कोर्स पूर्ण करून सोहमनी अभिज किचन जॉईन केलं की सोहमच्या आणि या दोघांच्या खांद्यावर अभिज किचनची जबाबदारी टाकून मी वर्ल्ड फूड टूर करायला मोकळा होणार. तुम्हाला जर पुढे मागे अभिज किचन जॉईन करायचं असेल तर यू आर ऑलवेज वेलकम. येस सर. एक्सक्यूज मी प्लीज. मी आलो. येस सर. ओके, एक्सक्यूज मी. काय सोहम, बरेच मला काय तुझ्या या रेस्टॉरंटला. सरांचा राईट हँड पण आहे आणि लेफ्ट हँड पण. काके, तू तर फार फुशर काय मारत होतास हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर होणार आहे म्हणून. आणि ते मॅडी आणि तो वेटर हे सगळे तुझे भागीदार आहेत.